बरे आहात का? मी पण मस्त म्हणजे कांता किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर झाले का जेवण वगैरे? आले आहे घरी. मी आत्ताच कपडे वगैरे धुतले बघा. आपलं टेबल आहे इकडं खुर्च्या आहेत. इकडल्या साईडला कपाटी पण. तर जेवण वगैरे करायचं आहे मला. थोडंसं भाजी आणली येताना लवकर आले आणि पाऊस चालू आहे. आंघोळ केली मस्त असं फ्रेश झाले. आता म्हटलं चला जेवण करावं. घर पुसलं आल्या झाडू मारला आणि फरची पुसून घेतली. आता भांडे घासायचे राहिले तर म्हटलं अगोदर जेवण करावं. मी येताना ही पालक भाजी मेथी नाही सॉरी भेंडी आणली उद्या सकाळच्याला. दूध आणलंय, 2 अंडी आणली. आता मस्तपैकी आमलेट बनवते. चपाती आहे आणि अख्खी मसूर केली होती सकाळी. तर म्हटलं चला 2 अंडे घेऊन जावा, आमलेट करावा मस्तपैकी आणि खावा. आणि आता व्हिडिओ काढायला वेळ काढला पाहिजे. खूप म्हणजे रोज मला असं वाटतं की आता उद्या काढणार पण का नक्की उद्या काढणार. पण माझा जीव एवढा थकून जातो ना तर काय सांगतो मला रोज 4ला उठावं लागतंय. हे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. रोज मला 4 वाजता उठावं लागतं. घरातलं आवडून जेवण वगैरे बनवून चहा नाश्ता बनवून टाईम भेटला तर नाश्ता करते नाही तर तशीच जाते. पण मला टाईमवर कामावर पोचलं पाहिजे असं आहे माझं. तर लवकर घरातून निघावं लागतं. त्याच्यामुळे 4ला म्हणजे 4लाच उठावं लागतं. अलाराम 4चाच लावलेला आहे. बरोबर अलाराम वाजला की लगेच उठायचं. किती झोप असली आपल्यावर म्हणजे आपल्याला आलेली असली डोळे उघडत नाहीत तरी मला उठलंच पाहिजे म्हणजे असं आहे. तर आणि त्याच्यामुळं मग घरी आलं ना तर मग घरातलं काम राहतं. झाडू मारणं आहे, फरची पुसणं आहे, तर गॅस स्वतः साफ करायचं, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, म्हणजे सगळे अनेक कामं असतात घरामध्ये. भरपूर कामं राहतात. तर मग आणि व्हिडिओ काढायला आणि हे काम घरातलं आल्या मग मी थकून जाते अजूनच. बाहेरचं काम करून पुन्हा घरातलं येऊन मग थकून जाते. मग 4 वाजतात मला कधी जेवण करायला. 4:30 पण वाजतात, कधी 5 पण वाजतात. सगळं आवरता आणि पुन्हा मग संध्याकाळचा स्वयंपाक. पुन्हा भाजीला जायचं असलं तर मग भाजीला जायचं. मग तिथून येऊन स्वयंपाक करायचा. तर म्हणजे खूप सारे असे कामं असतात. खूप टेन्शन डोक्याला. तर म्हटलं चला आता व्हिडिओ काढणं. आता आपण 2 तरी व्हिडिओ दिवसात टाकले पाहिजे. तर वेळ तर काढावाच लागतो आहे. आणि काम कमी करून तर जमत नाही आपल्याला. आपलं खर्च चालन एवढं तर आपल्याला काम करणं गरजेचंच आहे. तर काम तर करायला पाहिजे. असं काम सोडून पण जमणार नाही. कसं असलं तरी ते करावंच लागतं आहे. कारण आपलं घर त्याच्यावर चालतं म्हटल्यावर काम करणं तर गरजेचंच आहे ना. आपण घरात बसलो मग कोण आपल्याला देणार आहे का सोडून दिलं तुम्ही. आणि आपल्याला व्हिडिओ टाकणं पण गरजेचंच आहे. निदान 2 व्हिडिओ तरी टाकलेच पाहिजे दिवसात. असं रोज ठरवते मी की आता 2 व्हिडिओ मी दिवसात टाकणार, कसं तरी टाकणार, टाईम काढणार. पण एकदा जेवण केलं ना दुपारी तर 3 वाजता 4 वाजता 4:30 वाजता आणि नंतर मला मग एवढी झोप येते ना असं वाटतं लगेच झोपून जाईल. मग मी लगेच आराम करते, झोपते जरा. मग काय 6ला 7लाच उठायचं. तिथून पुढं परत फ्रेश व्हायचं, चहा पाणी करायचा, का लगेच स्वयंपाकाला लागायचं, का लगेच 9 वाजता. मग 9 साडेनऊला 9:30पर्यंत 10पर्यंत जेवणं झाली की घरातलं काम पुन्हा आवरायचं, पुन्हा फरची पुसायची. जेवण झाल्यावर पुन्हा भांडे घासायचे, गॅस वाटा क्लीन करायचा, पुन्हा झोपायला मग 11 11:30 वाजते. सकाळी तर 4लाच उठायचं असते. म्हणजे टाईम कसा काढावा आणि कसा नाही तेच मला समजत नाही. म्हणजे असं आहे काय करावं. काय करावं विचार करते कसला की आपल्याला व्हिडिओ तर टाकायचे, टाईम तर पाहिजे, वेळ तर पाहिजे. काम कमी करून पण चालणार नाही. जेवढं आपले काम आहे तेवढं आपलं करणं गरजेचं आहे. तर चला आता दूध गरम करते मी. दुधाची पिशवी आणली, गरम करून ठेवलं म्हणजे बरं. अंडे आणले तर आमलेट करते.
वरचा फॅन लावला होता बघा. किचनमध्ये पण फॅन आहे, बंद केला आता. हे बघा पालक भाजी आणली, मेथी आणली. मेथीची ती माझ्या तोटामध्ये, सॉरी. मेथी, पालक भाजी, मेथी, भेंडी आणली, मिरच्या आणल्या, लिंबू आणले, आलं आणलंय, दाखवते तुम्हाला. आणलंय भेंडी आणली उद्या सकाळच्याला डब्याला. हे बघा 2 अंडे आणलेत. हे दूध गरम करते आता. आणि याच्यात मिरच्या, लिंबू आणलेत 2. अजून एक कुठे गेलं, इकडे. अजून आता भांडे वगैरे भरपूर राहिले काम सगळं. 10चे 2 आणलेत हे लिंबू. मिरची आणली, आलं आणले, लागतंय आपल्याला. हे बघा पालक भाजी पण आणली. चला मी आता दूध गरम करते. दूध गरम करते आता. पालक भाजी एवढी आणली 20 रुपयाला. तर त्याचे पराठे बनवायचे आपल्याला संध्याकाळी. पालक पराठे बनवायचे मस्त. हिरवी मिरची, लसूण टाकून, मीठ टाकून, जिरे ठेवते. नंतर साफ करेन आता. आणि याच्यात मिरची, आलं आणि लिंबू. दूध गरम करायला ठेवले. आता आमलेट बनवते. हिरवी मिरची, मीठ टाकते फक्त. काही नाही टाकत. हळद, लाल तिखट काहीच नाही टाकणार. फक्त हिरवी मिरची, मीठ टाकलं बनवते.
प्लेट साईडला ठेवते. पाणी घेते. माठात पाणी भरावं लागेल आता. आता म्हणजे जेवण झाल्यावर भरणार आहे. मस्त असं आमलेट बनवले. आता जेवण करते मस्तपैकी. आणि भांड्याचा आता एवढा ढिगारा पडलाय घासायचा. बघू आता ना भांडे पडलेत घासायचे. आता घासीन नंतर पहिलं जेवण करायचं आहे. आणि छान असं आमलेट बनवलं आहे. यात कांदा काही नाही टाकलं. फक्त मीठ आणि हिरवी मिरची टाकली थोडीशी. आणि इकडं अख्खी मसूर केली होती. चपाती केली होती सकाळी. इकडं दूध गरम होते. आता गरम करून ठेवलं ना म्हणजे आपल्याला सकाळसाठी मग चहाला राहतं चांगलं. आणि मग कामावर येताना जर नाही आणलं ना मग कंटाळा येतो जायला मला परत. आणि आता सध्या पाऊस पण चालू आहे. रात्री पण खूप पाऊस झाला. तुमच्याकडे पण पाऊस आहे का चालू? कोणत्या कोणत्या गावाला पाऊस पडला तर नक्की सांगा बरं का कमेंट करून. इकडे मुंबईला तर पडलाय पाऊस. रात्री खूप छान मस्त पाऊस झाला. आणि सकाळी पण झाला. आता सध्या पण बारीक बारीक चालू आहे. बघा छान असं आमलेट झालेलं आहे. या जेवण करायला ना मस्तपैकी. गॅस बंद करते. बघा भांडेच भांडे घासायला चालेल. एवढे भांडे तर मी नंतर घासणार बाबा. एवढे भांडे पहिला अगोदर जेवण करते मस्तपैकी. या जेवण करायला. व्हिडिओमध्ये भेटू चला. आणि आपल्या संध्याकाळी पालक पराठे बनवायचे आहेत मस्त असे. तर रेसिपी येणार आहे. नक्की व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा. सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.